सो हे गाईस, स्वागत आहे तुमचं 101 ब्लॉग्स 1995 मध्ये. आणि आज आम्ही चाललो आहोत कलमा राखून चाललो आहोत आम्ही आमच्या आजी सोबत. ही बघा आमची आजी आहे. काय म्हणते आज काय जाऊ आपण लास्ट दी पहिल्यांदा कलमात जाऊचा आंबे काढू कलमात जाऊचं आंबे काढू आंबे अजून धरले काय हो डिसेंबर महिन्यात. हो डिसेंबर संध्याकाळची वेळ झाली, खूप झोपेतनं उठून निघालेलं आहे. तिकडे बघू आपण. पुढे दुसरी आजी चालली आहे, तिकडे पुढे चालली एकदम. ती बघा तिथे बघताय. सो आपण आहोत मिठभावात आणि इकडे खूप एन्जॉय केलं. मी तुम्हाला हळूहळू एक्सप्लोअर करून दाखवेन की मिठभाव कसा आहे काय आहे ते. ठीक आहे. सो सध्या आपण कलमावर फोकस करूया. चला आपण तिकडे जाऊया. चला. हे तुम्ही वडाचं झाड इथे पाहतात नाही, इथे बॅक साईडला हे पूर्ण ते गावगाता गजाली ही जी सिरियल होती त्याची शूटिंग पूर्ण मिठभावात झाली. इकडचं सलून, शाळा, सध्या वडाचं झाड आहे जे मी दाखवतोय तुम्हाला. येताना दाखवेन, पुन्हा अजूनही दाखवेन. ठीक आहे. आपण पुन्हा एकदा पूर्ण त्याचा व्ह्यू घेऊ. काहीतरी बोलत बसता ती. हो नाही ताच घेऊन येतात काय आला माका काय बोलत बसता. कोण काय घेऊन जाता तू मडात चलो मडात काय झालं आता. मडात चला मठात जाऊया, एक्सप्लोर करूया. मठातच मठ एक्सप्लोर करूया आपण. मठात जाऊया. कलम गेल्या वर्षी लावला नाही, गेल्या वर्षी लावला पावसात. या वर्षी लावला पावसा. मी यंदा लावले काजी आणि कलम. ह्यांका पण खालून पाणी भेटायचं ना. काजी आमच्याकडे नेतो. पाणी हवं झाडाला. 50 काजी लावलं आणि कलम. महाराज त्याच्यातच सगळ्यांचा पहिला एक्सपिरियन्स आहे ब्लॉगिंग मध्ये. सो तुम्ही प्रेक्षकांनी सगळ्यांना सावरून घ्या. हळूहळू आम्ही इम्प्रूव्हमेंट करू. कसं बोलायचं, कसं वागायचं. ठीक आहे. तो हेअरस्टाईल पण अशी आहे की बाबा खूप डिस्टर्ब करते ब्लॉगिंग करताना. शायनिंग वगैरे मारत नाही मी. चला आता इकडे वरची लोकेवाडी आली आहे मिठभाव मध्ये, जे प्रगत लोके आहेत. ठीक आहे. जे म्हणजे कोकणातले सगळ्यात फेमस ब्लॉगर आहेत की ज्यांनी पूर्ण कोकण एक्सप्लोर करून दाखवलं आहे लोकांना. कोकणामध्ये पण युट्यूब वरती पण कसं म्हणजे आपण कोकण एवढं सुंदर प्रकारे दाखवू शकतो. त्यांच्या प्रगत लोके पण मिठभावचेच आहेत. सो आय थिंक सो की सगळे माईक लावल्या ना मिठभावातनच निघू दे. मिठभाव ऍक्च्युली माझा आजोळ आहे. माझ्या आईचं शिक्षण, म्हणजे जन्मस्थान माझ्या आईचं हेदुळ वगैरे आहे. हेदुळातनं वगैरे तिने तिकडनं आपल्या मामाची इथे आली. तिने तिकडे इकडे शिक्षण घेतलं मिठभावाचं. सो आपण डायरेक्ट, मी तर म्हणतो आपण डायरेक्ट मठातच भेटू. सो लेट्स गो टू द मडा. त्याचा फोटोग्राफ वालो आता डिसेंबर फोटोग्राफ वालो होतो. मोहर धरलेला आहे आणि मी तर म्हणतो लवकरच आंबे धरू दे बाबा. सो गाईस, मगाचा व्ह्यू जो दाखवला तुम्हाला, ठीक आहे, तो दुतर्फा झाडं आहेत आंब्याची, काजूची, ती तुम्ही बघू शकता. आणि मी डायरेक्ट आता इथे आतमध्ये आलो आहे जंगलात. सो डायरेक्ट आम्ही मड्यात जाणार आहोत, जिकडे आमची कलमं आहेत, आमचे काजू आहेत, जे तुम्हाला दाखवेन नक्कीच. सो बघा ना, असं वाटतं मॅन वर्सेस वाईल्ड करायला आलो आहे मी इथे. एकटा वन साईड राडा घालतोय. असं नाही वन साईड आहे, आपल्यासोबत माणसंही आहेत, पण तिथे खूप पुढे चालले आहेत आणि आपण खूप मागे चाललो आहे. कारण जो मगाचा व्ह्यू होता ना, तो मी तुम्हाला ह्या साईड दाखवत होतो की दोन्ही तर्फा ही आंब्याची झाड आहेत आणि अक्षरशः आंबाना हा जमिनीला टेकतो. जर मी आलो ना कधी, तुम्ही मला नक्की दाखवेन, तो आंबा टेकतो असे त्याला आधार देतात. आणि सगळ्यात सुंदर आहे काय दृश्य माहिती आहे काय तुम्हाला, खतरनाक दृश्य असतं ते.
कधी कधी टंग ट्विस्टिंग होते, भावाला सांभाळून घ्या, नवीनच आहे. समुद्र किनारी जाऊ. काय म्हणते आई, काय म्हणते? सो गजबादेवी पण आपण एक्सप्लोअर करणार आहोत. गजबादेवी हे खूप जुनं मंदिर आहे मिठबावातलं. सौरवच्या गावाला जाणार ना तिकडे. हा सौरवच्या गावाला. हो, सौराच्या गावाला पण जायचं आहे. रत्नागिरी पण एक्सप्लोअर करणार आहोत हळूहळू. ते लग्न सगळं कोकण दाखवायचा प्रयत्न करणार आहोत. तिकडचे लग्नाच्या ज्या पद्धती आहेत, ज्या रीती आहेत, त्या आपण दाखवायचा प्रयत्न करू. इथे सध्या अजून कोणाचं लग्न आहे. जेव्हा माझ्या मामाचं लग्न असेल तेव्हा एकदम खोलून एकदम ब्लॉग बनवणार आहे मी. मामा कोलगी बघा आधी. आंबे मामाची आहे तिथे मुलगी असेल तर सांगा. हा, कोणती मुलगी असेल तर सांगा. मिठबावत राहणारा मुलगा आहे. स्वतःचं हॉटेल आहे. ठीक आहे, स्वतःचं हॉटेल आहे. देवगडमध्ये स्वतःचं हॉटेल आहे तो. मी माईकचा आवाज नंतर चेक करेनच पर्सनली, तेव्हाच मी सांगेन की हा जो माईक आहे तो तुम्ही घ्यावा की नाही घ्या. ठीक आहे, आपण चाललो आहोत मड्यावर. करू लवकरच मामाचं लग्न करू आणि धूमधडाक्यात करू आणि तुम्हाला एक नक्की दाखवू आपण या ब्लॉगवर. सो आपण पोचलो आहोत. हा जो गेट आहे, हा गेट क्रॉस केल्यानंतर आपल्याला दिसणार आहे जन्नत. सो आपण आतमध्ये आलो आहोत, एंटर केलं आहे. तुम्हाला दाखवतो मी पूर्णपणे, सिनेमॅटिक व्ह्यूने दाखवेन. सो तुम्ही कलमांचा लुक तर घेतलाच. आजोबांनी मला काहीतरी जुगाड केलाय, जो की कलमा राखण्यासाठी प्रत्येक तुमच्याकडे असेल. आजोबा जरा डेमो दाखवा. हा जो हा जो कुत्र्याचा आवाज तुम्ही ऐकताय बॅकग्राऊंडला ना, ती वांढरा ऐकून पळतात. अजिबात उभी राहत नाही कलमात. तुम्ही पण ट्राय करा. वन साइड चालू आहे, नुसता धमाका देतात नुसता. आजोबांचा नाद करू नये वांढरांनी, आधीच सांगतोय. वांढरांनी नुसता वन साइड नुसता धुमाकूळ घालून ठेवला. थोडा लांब येतोय मी बोलायला. तुम्ही बघितलाच तो जुगाड कसा एकदम सुंदर होता. मे बी थोडा आराम भेटेल आपल्या जे काही प्रत्येक जण कलम राखतात एवढ्या उन्हातनं वांढरांपासून संरक्षण करण्यासाठी. सो मग कसं आहे की थोडा आवाज डिस्टर्बिंग करतोय. त्यामध्ये कसं सॉरी जर बॅकग्राऊंड मध्ये तुम्हाला आवाज ऐकायला येत असेल तर आजोबा वन साइड एकदम फार झालेत वांढरांवरती. तर कसं आहे की थोडं ना वांढरांपासून कसं उन्हात लोक जातात कलमा राखायला, तर कसं की प्रत्येक वांढरांवर आपण कंट्रोल नाही ठेवू शकत ना, कारण प्राणी आहेत ते नुसते धुमाकूळ घालतात. वांढर तुम्ही बघितला असेल, सफेद रंगाचा जो वांढरा एकदम खतरनाक असतो तो, लय भीती वाटते त्याच्यापासून आपल्याला. सो मग कसं आहे की त्या आवाजाने ना वांढर पळतात, अजिबात उभं नका. नेक्स्ट टाइम मी कधी डेमो दाखवेन, जर कधी वांढर दिसले आणि ती मशीन आम्ही चालू केली, भाव 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 पार झाले ना एकदम आजोबा आवाज चढा, अरे बाप ऐकतच नव्हते. मला तर वाटत की ह्या आमच्या ज्या कलमा आहेत ते वांढर अजिबात येत असतील. जर आले कधी तर आम्ही नक्की हा लाईव्ह डेमो दाखवू. लाईव्ह मीन्स ते होत असताना. ठीक आहे. सो नेक्स्ट आपण अजून एक्सप्लोअर करू. आता हे मोठं होऊन याच्यावरती वेल येणार आणि त्याला पडवळ लागणार आहे.
त्याची भाजी एवढी लांबी लांबी पडवळ असतात मार्केटला हम्म. ती आहे ते. सो तुम्ही बघितलं तिथे पडवळ लावलेले आजोबांनी म्हणजे आईच्या मामाने आणि हा त्याच्यासाठी इथे बांध घातलाय जेणेकरून पडवळीला आधार मिळावा वाढण्यासाठी आणि खूप काही असे लावलेले आहेत भाज्या आणि इथेच कलम लावलेले आहेत काजूची झाडं सगळी एकत्रच आहेत चांगली भरलेली आहेत आणि मे महिन्यात काय करणार आहे यायचं की नाही मार्चमध्ये येणार आहे मार्च मध्ये येणार आहोत आम्ही महाशिवरात्री. इकडचा महाशिवरात्रीचा सण आहे तोही दाखवू आपण वन साइड फायर आहे आता त्यांच्या लोडेड गन आहे ते तुम्ही ऐकली मगाशी जशी बाव 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 करते आता तिची चार्जिंग थोडी कमी झाली आहे म्हणून थोडा आराम आहे मशीनला चार्ज केल्यानंतर परत उद्या ना उद्या आपण वन साइड परत वांढरांना हकवण्यासाठी जाऊ हकलवू त्यांना इकडनं आणि आमच्या कलमांचं संरक्षण करू जे एकदम सोन्यासारखी भरली आहे So, काय म्हणताय कधीपर्यंत येत आंबा आंबा कधीपर्यंत येत मला विचारतो मग आंबा जानेवारी फेब्रुवारी मार्च पर्यंत येईल मार्च पर्यंत आंबा आणि कलम ही आपली काजूची झाडं काजूची वेळ तेवढंच येणार अगोदर अच्छा. येतील अगोदर येतील मग आम्ही येऊ एन्जॉय करायला परत हो, काजू आणि हो 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 हो. हा हा थांब आलो बाळग्याचा भाव एक आणि चालले आहेत पाणी घेऊन खिडकी आहे तर कुठल्या साईडला आहे? या साईडला घेतलं. हे तुम्ही ते पाहू शकता ही वास्तू जी दिसते तुम्हाला हे घर बांधताय तिथे आता घराचं बांधकाम चालू आहे इकडे जेणेकरून डायरेक्ट इकडे दिवस रात्र कलमाची थोडी राखण करण्यासाठी आजोबांनी सोय केलेली आहे खिडक्या आहेत बांध आहेत 2-3 दिवसात हे घर पूर्ण होऊन जाईल काका सांगू नये. हो 2-3 दिवसात होऊन जाईल की नाही मग आजोबांनी गॅरंटी दिली 2-3 दिवसात हे घर पूर्ण होऊन ते जाईल कसे भेंडीचे आहे ना सगळं सांगत ना काय रस्त्याची लाईन ही भेंडीची झाड आहेत ती आता हळूहळू आपण मे महिन्यापर्यंत मोठी होऊन जातील किती आई बघा ना जागा बांधूया आपण तिला हा बांधूया इथे आता नवीन कलमांची बांधणी केली आहे सॉरी रोपणी केली आहे नवीन कलम रोपली आहेत आता हे हळू पुढच्या वर्षीपर्यंत नाहीतर मग त्याच्यानंतर हळूहळू मोठी होतील ही नवीन कलम आहेत आता लावलेली ती झाडांना पाणी घालते तिच्या आजोबा झाडांना पाणी घालून झालं आता चालले परत आणू तुमचीच कलम आहे ती हे आजी आजोबा त्यांचीच कलम आहे ती हे मस्करी करत होते भाई त्यांची जी सगळी कलम आहे ती नवीन आहेत ही आताच लावलेली आहेत ती ही काजूची नाही ते समोर आहेत ती ही काजूची ना ही ही सगळी गहू काजूची ती खालपर्यंत होती हे आपली ते. ही खालपर्यंत बघतात ती सगळी हा? इथून प्रेक्षकांना सांगतो इथून जी दिसतात ती सगळी ही इथून तिथपर्यंत इथून तिथपर्यंत इथून ते तिथपर्यंत दिसतात ती सगळी आपली कलम आणि ही ही पण हा मग ही पण हम्म. हे आपली ही सगळी कलम आपली आहेत ही काजू 50 कलम खाली जा खाली जा खाली जा बोल झालो बोल झाला मी
आता रोजच का भिजू पाया यायच्या आधी तर सुकतेला कधी येते त्या दिवशी फक्त या करायचं ना तर तिथे आमच्या पावसात भिजले जाऊ दे पाणी पावसात अशीच पण झोपते इथे काय लावला अननस इथे काय लावला ते बघ तिथे मामा अननस लावलाय अननस आहेत ते काळा कोपऱ्यात अननस दिसतोय नुसता कोपऱ्यात खाली मातीची या झाली काय बरा ना गो खाली माती घातलेली आहे ना खाली माती घातलेली आहे सगळी बरी उद्या बाजार भरतलो ना म्हणजे बाजारात बाजारात घेऊन जा. जायचा गप बसते काय एवढं अवकाश आहे? आगे काय माहिती आहे दहा दहा 20 रुपयाची ते वस्तू होती मग मार्च एप्रिललाच असतं भर मे मध्ये नसतं राजकीय काळजी चालू झाली हा वेंगुर्ला का धरायला सुरुवात झाली सुरुवात झाली ना गेल्या वर्षी आमच्या इथे तुम्ही भरपूर नेलेले काजू हा हे आता शिवरात्र क्या होतले धरतले हा शिवरात्री बोपाका पडती की नाही ते लवकर या झाले मोवारलेले शिवरात्री कशी आवडत शिवरात्रीच्या टायमात शिवरात्र किती तारीखला ती काय माहिती बघली पण. 3-4 तारीखला काय शिवरात्रीच्या टायमात ते यावं भांडी पण ना वेगळीच आणून ठेव घरातली आणू नको हो घरातली टोपो बिपो एक लादी बसून सांगू ऐकलं वर एक लादी आणि खाली किचनला एक लादी वर म्हणजे कशी टोपे ठेवशील ना टोपडी करून आणि खाली किचन लादी गॅसला एवढीशी बेसिंग नको ना बेसिंग भांडी काय काही जागा बनवली आता या पुढे धरायचा करायचा पुढे एक झोपडा बांधायचा लहानसा कागद बिगद घालत नेडी बिडी आणून पुरायची हो अजून मग गिम्मा गावा तेवढा सारून बिरून एवढा यावा होता नाही का खळ्यासारखं खळ्यासारख्या लहानसा होय नाही होय बरोबर बाहेर बसा बिसा गावात दुसरंच तिथे होय हा पुढे असं हे करून वाढून हा, पडलं हा. या करायची ते मेडी असतात ना ते आणायचे आणि मग ते असं पत्र घालायचं लोखंडी मेढे आणायचे त्याच्यावर पत्र घालायचं हम्म. खळ्यासारखं करून ठेवायचं म्हणजे कधीतरी आपण धार पण बसू शकतो उतरत बसाक नको हा. हे बाजूने ना तुकडे चिऱ्यांचे रवले ना तर लावायचे हम्म. खळ्यासारखे नाही का हलका हलका आता या दिवाळी होऊन देऊ द्या सगळ्या कितपत करतो आता काय कसं वरती जा बंद करा बंद करून यायचा बंद करून यायचा ड्रम भरूच असत ना ड्रम कॅकावर भरू टाकी ती सकाळी येतं हा टाकी भरून घे कारण आता ते हे केले ना खाली केलेली आहे आजी पाणी मारते भेंडी का पाणी मारते भेंडीची रोपात लावलं नव्हतं मग काढले सगळं एक वेळ सगळे पुरुष आले आई तुझं बालपण इकडे गेलं काय का हा इथे लहान असताना यायची मी मध्ये नाही यायची आता मग थोडी वयानुसार आता परत यायला लागली कारण तुम्ही मोठे झालात मग तुम्हाला दाखवायला पाहिजे ना आपापली माणसं कुठे आहेत ते हा काय हा तिथे मावशी पाणी मारतीये
काय काय कार्यक्रम होते इथे पहिला लहानपणी? सगळं व्हायचं. काय काय व्हायचे? दहीकाले वगैरे? दहीकाले वगैरे, नाटक, पिक्चर बघायचो आम्ही 2 रुपये देऊन पडद्यावरती. काय सांगते? मग लहानचं. आणि काय काय? थिएटर झाले आता काय नाही, तेव्हा 2 रुपयाला होतं. आता आता कोण थिएटरला जाते एवढे महाग पिक्चर बघायला. थिएटर पण महाग झालं आता. आता नाही जात. ते व्हाळावर पण मजा असेल ना, मासे वाळात बिसे आम्ही उड्या पकडायला? मारायचो, माशा पकडायचो, हे टोपामध्ये होल पाडून हा? कुंडा घालायचा त्याच्यामध्ये, मग त्याच्यामध्ये मासे पकडायचो आम्ही. टोपामध्ये होल कडून म्हणजे? कपडा बांधायचा आणि टोपाला होल मारायचा त्याला कपड्याला, हा आणि त्याच्यावर कुंड टाकायचा. मग ते खात 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 ते होकात खाली जायचे. हा. हं. आणि मासे कसे पकडायचे? त्याच्या हात पकडायचं आणि यायचं. कधी मळवे मासे पकडायचो. कुठले? कुंड टाकून. टोपात काय? कुंडो चादर बांधायचे आणि मग कुंडा टाकायचा आणि नंतर मग आम्ही मासे पकडायचे. काय सांगते? मग साडीत पकडायचे. साडीच पकडायचे, दोघांनी साडी अशी धरायची. साडीतल्याने कसे पकडायचे? मग साडी अशी धरायची आणि आणि मासे पकडायचे. साडी पाण्यात धरून. खैले मासे पकडायचे ते? खैले मासे होते ते? वाळाचे, पळसमचे. पळसमच्या वाळात. पळसमच्या वाळात. आजी तिथे कोळीच भातचा. आजी जाऊन बघितलं पाहिजे काय करतात ती, कशी कोळीत भाजतात ती, दाखवलं पाहिजे होतं थोडा. आणि काय बोलते आई, आता परत तुझं बालपण जगायला इकडे आलीस तू मिठभावात, तर कसं वाटतं तुला? खूप मजा वाटते. हा? खूप मजा वाटते. मावशीकडे आल्यावर कसं वाटतं तुझ्या? खूप मजा वाटते. मावशीकडे लय बरं वाटतं. चल. हा? मग सारखी सारखी येते, ते लोक कंटाळणार आता आपल्याला. काय म्हणते मावशी, कंटाळशील? नाही कंटाळणार मी. चल. माझ्या घरी तुम्ही नेहमी येत राहा. ही काय सांगते भाची तुझी? भाची काही सांगते. मी कंटाळणार नाही कधी. मी आतापर्यंत तुम्ही रोज या. नको म्हणणार नाही. नंतर नाही, तुम्ही बाबू आहे बाबा आमचं. हा. बाबू आहे, बाबू असं नाही बोलू शकत. लाकडं घेतो. चल मग पडशी बाबू पाटी नाही पण नाही. येत ते बरं येत. खाली येतो. नाही, खाली येऊन दे. बंद करून दे. बळ झाली, खूप झालं मावशी. काय गावच्या ठिकाणी उत्पन्न हे आमच्याकडे नाही हा, काही नाही. ती आता होतली मोठी थोड्या दिवसात. वरची ना. वर कलमा लावली होती का. आता यंदा पण लावल्या ना थोडी. तुम्ही जरा बरी आहे सपाट बाजूला ना, बरोबर ही पहिली लावली आणि सपाट बाजूला आहे. जागा व्यवस्थित लावली. काय सवय नाही कसं घेतलं हा, ही जागा अशी सरळ. सर्व मध्ये त्यांची आहे ना, समोरची आमची. ती पण नका होता. कमी पाचच्या घरात त्यांचे नाही तर हो, सरळ. आम्ही जातो हा. हा. चला आता घरात जाऊया. घरात बघूया आजी तिथे काय करता. आई कुठे काय करते त्याची आजी कुठे काय करते? साखरी आहे. काय म्हणते आई? आई कुठे काय करते तसं आजी कुठे काय करते. तू म्हण आई कुठे काय करते. आई कुठे काय करते. माझी आई घरी. तिचं नाही घरी. मग उद्या द्या. मी तुमका संध्याकाळी येतो विचारू. मग उद्या आणला तरी चालत येताना. काय काय विचारलं? घेऊन ये मच्छी. कसला? तूप गायचा. घेऊन ये, काय पण असं ते घेऊन ये. गायचं दूध कोणाक बाया? आहे होतं. होय, हा म्हणतो. गायचा केले कसं किलो? सांगतो ते घराकडे विचारतो ते. बायका लोणी काढते. ए इकडे आउट नाही. या साईडने पुढे. गाडी आली आहे ना. किती फास्ट गाडी मारते. इकडे गाडी आहे ना. लाल परी काय गावली नाही अजून. काय? लाल परी एसटी हा, आता गेली. गेली ती आता. आपण तेव्हा टोकार होतो. टप्पावर होता.
लाजतंय बघ. दाखव बघू. याला असं हात लावलं ना की लाजतंय बघ. हे लाजळ हा रे काय सांगते लाजळ बोलतात त्याला. ते लालपरी इली लालपरी इली. हा हा हा. चल, इकडून शेवटी चल, इली पाठी ती. गाड्या येतात. ए, इकडून ये. मग मायच्या नको तर व्हायचं आहे. जरा जाऊया थोडं. शूटिंग घे दुसरं. बापूस ठेवतो ना आमका. माझ्या साडी सो फायनली लालपरीचं दर्शन झालं आम्हाला आणि लालपरी पाहिली आम्ही. खूप भारी भन्नाट एक्सपिरियन्स होता. थोडा इथे गाड्या आसपास चालू असल्यामुळे बी अवेअर. कधी पण ब्लॉग करताना म्हणजे ओपन साईडली किंवा इकडे तिकडे जाताना ब्लॉग करताना लक्ष ठेवा की गाड्या येत आहेत जात आहेत किंवा आपल्यासोबत कोणी माणसं ठेवा की जेणेकरून आपल्यावर लक्ष देतील. आणि ही हेअरस्टाईल मला थोडी डिस्टर्ब करते. सो चेंज करायचा निर्णय घेतला पाहिजे आता. काय म्हणता हा ना. चला अशा गाड्या येत राहतात खूप खूप ये जा होतच राहते गाड्यांची मिठभावातनं. कारण पर्यटक सुविधा इथे खूप चांगली आहे. जसं की कुंडकेश्वर इकडनं जवळ आहे, तांबरडेक जवळ आहे आणि हे तांबरडेकचा समुद्र जवळ आहे, कुणकेश्वर आहे, त्याच्यानंतर कसबा देवीचं मंदिर आहे. हे जी ठिकाणं आहेत ना ती मिठभावावरनं खूप जवळ पडतात. आणि तसं बघायला गेलं तर इकडनं प्रवासही खूप इझी पडतो. की तुम्ही जर समजा की तुम्हाला इकडनं तांबरडेकला जायचं असेल बीचला, तो पण जवळ पडतो. कसबा देवी मंदिराचं असेल तर जस्ट पुढे आहे त्याच्या कुणकेश्वर मंदिर आहे, जे आपण महाशिवरात्रीला येऊ आणि इकडे नक्की शूट करू की इकडची महाशिवरात्र कशी असते काय असते. खूप साऱ्या लोकांनी शूट केली असेल पण आपण थोडं आपल्या अंदाजात शूट करूया यार की आपण काय करतो आणि काय नाही. सो ठीक आहे. थोडं लक्षात ठेवा की आपण नवीन आहोत, हे आपलं चॅनल नवीन आहेत. आपल्याला म्हणजे इकडची कोकणातली संस्कृती मला दाखवायची आहे. मे बी मला सुरुवात करतो मी पण एक्सप्लोअर करतो. कारण माझं लहानपण आहे ना मुंबईत गेलं आहे, पूर्ण मुंबईत गेलं आहे. माझं गावी म्हणजे माझं गावी म्हणजे कसं आहे की येणं जाणं एवढं काय खास नव्हतं. कारण आमचं मुंबईत थोडं नोकरी धंदा असल्यामुळे आईवडिलांचं गावी यायला भेटलं नाही. आमची शाळा असल्यामुळे आम्हाला गावी यायला असं भेटलं नाही. पण आता सध्या एक्सप्लोअर करायला खूप मिळतं आहे गाव आणि खूप आनंद होतो आहे की म्हणजे जेवढं लहानपणी आपण आलो नाही गावी किंवा अरे यार खूप मी काय मिस केलं तर असं वाटत नाही. आता पण असल्यासारखं असं वाटतं की बालपण आम्ही जगतो. आमच्या आजी आजोबा टचवूड आमच्यासोबत खूप आहेत, त्यांचे आशीर्वाद आहेत. अशा गाड्या जात राहतात. सो त्यामुळे बी अवेअर. ब्लॉग करताना मागून आवाज आला ठीक आहे. सो थोडा आतमध्ये चालतोय. आणि जर म्हणायला गेलं ना तर खूप बालपणातल्या खूप गोष्टी जगण्यासारख्या आणि ते व्हाळ आहेत चांगले चांगले. आता मी डिसेंबरच्या टायमाला आलो आहे म्हणून थोडा पावसाच्या टायमाला पण येईन, मी थोडं एक्सप्लोअर करेन. इकडचा जो मिठभावचा आनंद आहे तो. अजून खूप सारी गावं आहेत जी आपल्याला फिरायची आहेत, ज्यांची मंदिरं आणि जे तुम्ही पाहिलं नसेल मे बी तर मला तेच दाखवायचा प्रयत्न करायचा आहे की मिठभाव तसं काही खूप सुंदर असं पर्यटन स्थळ आहे की तिकडे माणसं कशी जगतात कशी राहतात. ठीक आहे. सो लेट्स सी व्हॉट हॅपन. उद्या बुधवारचा बाजार आहे. सो ठीक आहे. तो बुधवारचा बाजार आपल्याला एन्जॉय करायला जायचं आहे की नक्की तिकडे काय भेटतं काय नाही. सो आपण तो नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघू. आताचा ब्लॉग आपण इथेच संपवूया. सो टेक केअर. टाटा बाय बाय. देवा काळजी असा सगळे तसे पुढे जाऊ हीच माझ्यातर्फे ईश्वराचरणी प्रार्थना. सो सी यू टुमॉरो वेनसडे बुधवारची बाजारपेठ ॲट मिठभाव. बाय बाय. वाळू काढू आणलं. ते राण्यांची आणि ती आता तिकडे नेतात आपल्या घराकडे नेतात. कशा हा?
आपल्या घरात आपल्या